अनिल फडके संदीप दादा असतील या सर्वांच्या शुभ हस्ते जयेंद्र धोंडू भगत यांचा हा आयडियल मान सन्मान इथे संपन्न होतो। लढतीकडे सुद्धा लक्ष वेधित केलं जाईल। खेळ स्टार्ट होतोय। पहिला बॉल आक्रमक शैलीने फटकार राहिलाय। एक धाव इथे प्राप्त केली जाते। अलीकडचा सामना चांगल्या दर्जाचा राहिला। तिथे जिंकला क्रिकेट, तिथे जिंकला अगदी धानसर संघाला परास्त करत दुंदरिया संघानं बाजी मारली। प्रत्येक षटकारासाठी इथे अगदी 50 रुपयाचं कॅश प्राइज हरीश दादांच्या माध्यमातून इथे दिलं जाईल। कारण ही काहीशी स्ट्रॅटर्जी असते हरीश दादा यांची, हे आम्ही अनेक वेळा पाहिले। पहिलाच बॉल एक धाव आपण येताना पाहिली। नेक्स्ट बॉल आक्रमक शैलीनं हा चेंडू सफर केलाय। जोरदार आपण अपील पाहिली आणि तत्वर अगदी रोखून धरलं जातं विस्फोटक अंदाजामध्ये। पॉवरफुल पवार रमेश पवार त्या ठिकाणी सज्ज असताना औषच्या माध्यमातून धाकड बाणा नेहमीच अलीकडच्या मॅचचा तो मॅन ऑफ द मॅचचा मानकर राहिला होता। गावदेवी 11 आजोली संघाला त्यानं परास्त केले परंतु या क्षणी अगदी दोन संघ त्याच ताकदीने खेळतील। पाली संघाच्या अगेन्स्ट खेळतो वाकडी। दोन संघ वाकिब आहेत। दोन संघांना एकमेकांचे धागे दोरे पूर्णपणे ठाऊक आहेत आणि आज वेगळं पण दोन संघांच्या माध्यमातून पाहायला मिळेल। ओहो रमेश पवार आग ओकणारी गोलंदाजी या गोलंदाजाच्या माध्यमातून इथे पेशकश केली जाते। अजून एक इथे पाहायला मिळतो डॉट बॉल। पहिला बॉल सिंगल पाठोपाठ आलेले अगदी दोन डॉट बॉल आणि पुन्हा एकदा चेंडू क्रमांक 4 बारक्या शेळकेसाठी या चेंडू सफर झाले। रिंगणामध्ये चेंडूची धडपकड केली जाते। पाली विरोधात वाकडी एक दमदार सामन्याची प्रचिती या लढतीमध्ये पाहायला मिळेल आणि अगदी 4 चेंडूमध्ये सागर फक्त एकच धाव या गोलंदाजानं इथे खर्च केली आहे। पूर्णपणे इकॉनॉमिकल स्पेल साकार करण्याचा प्रयत्न या षटका दरम्यान पिबनचं पहिलं षटक काहीसं गाजलंय। गुडघ्यांचा वापर करत हा फटका केला। गुड शॉट अटॅकिंग बाणा दमदार प्रहार येतोय 4 चौकार। धावा बनताना पाहिल्या 5 पंचम धाव संख्या धाव पटलावरती आपण बनताना पाहतो। तर अगदी प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयाचं कॅश प्राइज हरीश दादांच्या माध्यमातून दिलं जाईल। फलंदाजांसाठी परभणी आणि पहिल्या षटका दरम्यान अगदी 5 धावा इथे आपण बनताना पाहिल्या। 4 षटकांची लढत, 4 षटक दोन संघांसाठी इम्पॉर्टंट। आवाजावरती काहीशी पाबंदी या लढतीनंतर आवाजावरती पूर्णपणे कंट्रोल पाहायला मिळेल डीजे मास्टरच्या माध्यमातून। कारण शिस्तबद्ध स्पर्धा आहे। संपूर्ण नियमावलीनुसार या स्पर्धेचा आपण आगाज पाहतो आणि अजून उत्तम दर्जाच्या लढतींचा काहीसा आगाज संपूर्ण रात्रीमध्ये पाहायला मिळेल। साई स्टार विगर संघाच्या माध्यमातून हे दमदार आयोजन आणि दमदार आयोजनातील एक दमदार सामना। पहिला चेंडू बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहू शकता। तेजसला तेजोमय गोलंदाजीची आखणी त्याच्या माध्यमातून केली जाते। पहिला चेंडू डॉट राहिला समोर पाहायला मिळतो खेळाडू विशाल। 2 चेंडू खेळला, 1 धाव त्याच्या बॅटमधून। बारक्या एकूण 4 चेंडू डॉट खेळले आणि 4 धावा त्याच्या बॅटमधून राहिल्या। पिबनच्या पहिल्या षटका दरम्यान धावा न येणं काहीसं दबाव तंत्र अवगत केले। अलीकडच्या मॅच मध्ये रोहितनं दमदार फिनिश केली होती मॅच। हलवार पद्धतीने स्ट्रोक लगावला, तिथे 2 धावा तात्काळ काढल्या होत्या आणि विनिंग स्ट्रोक खूप चांगला राहिला होता शेट्टी याचा। परंतु या लढतीमध्ये तितकाच दमदार दमखम बाणा दोन संघांना पेशकश करायचं आहे। पुढे जायचं असेल तर संघर्ष योद्ध्याची भूमिका इथे अवगत करावी लागेल। अगदी हलवार पद्धतीने पुन्हा एकदा
एक धाव इथे अंकित होताना पाहायला मिळते आणि संघाची धावसंख्येची जमापुंजी अगदी 6 धावा. फर्स्ट इनिंग जारी आहे. दोन्ही संघ पूर्णपणे ताकदवर खेळी साकार करतील. अंपायर अलीकडे लेग बायस की बॅटकटचा इशारा आहे. सागरजी फटके तात्काळ तिथे नमूद करतील. पूर्णपणे गुणसंख्यांक लेखन खूप दमदार पाहायला मिळतं. खंड प्रत्येक 5 रात्रीमध्ये त्यांचाही दमदार बाणा या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळेल. आलेली एक धाव आणि समोर पाहायला मिळेल बारक्या. स्लोअर चेंडू सफर केलाय. बारक्याला चकवा दिलाय. डॉट बॉलची समाप्ती अविरतपणे जारी आहे. गोलंदाजी भारी आहे. अगदी विस्फोटक अंदाजामध्ये फटकेबाजी खेळण्यासाठी नेहमीच बारक्या आणि विशाल शेलकेला आपण पाहिले, परंतु या फलंदाजांच्या पायामध्ये जंजीर आणि बेडा घालण्याचा प्रयत्न तंतोतंत जारी केला जातो. गोलंदाज तेजोमय गोलंदाजीची आखणी, चांगली लाईन, चांगली लेंथ, आटके पार, दमदार शानदार गोलंदाजीचं आकलन इथे सफर केलं जातं. पूर्णपणे आक्रमक शैलीचे चेंडू आपल्या भात्यातून इथे पेशकश केले जात आहेत. वातानुकूलित हे वातावरण गारेगार वारा अंगाळा झोमतोय आणि हे पाहता अगदी DRS व्हाईट बॉलला इथे चॅलेंज केले. कंट्रोल रूम कडे आमच्या ऑफिशियल अंपायर टीमची पावलं सरसायत आणि अगदी ऑफिशियल अंपायर टीमची भूमिका सुद्धा प्रत्येक लढतीमध्ये प्रत्येक स्पर्धेमध्ये खूप इम्पॉर्टंट असते. A1 जोडी लहू पाटील आणि प्रदीप फडके सध्या घडीला अगदी जवळून या लढतीला एन्जॉय करतायत. त्यांचंही मनपूर्वक स्वागत. परंतु मांडवाच्या माघारी चालले काय, पीपीएनची भूमिका खूप आज लक्षवेधी राहिली. द्वितीय षटकादरम्यान तेजस पवार तेजोमय कार्य साध्य करतो. फेअर डिलिव्हरी अगदी उत्तमरित्या उपाययोजना एकविरा इव्हेंट्स या लाईव्ह प्रक्षेपण वाहिनीच्या पाहायला मिळतात. प्रत्येक गोष्टीला प्रकाशझोतामध्ये आणले. ही कामयाबी असेल केले संदेश शेळके सरांनी. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. हलवार पद्धतीने फटका केला. स्क्वेअर कट टाकण्याचा प्रयत्न. आऊट त्या ठिकाणी सज्ज आहे. रिंगण तोडता आला नाहीये. सिंगल रन्स प्राप्त होते. सिंगल डबलला प्रामुख्याने महत्व आहे, परंतु हे पाहता अगदी अंतिम चरणामध्ये बिना दिवाळीचे रॉकेट आपल्या भात्यातून पेशकश करावे लागतील. आटके पार मोठे षटकार चौकार दागणं गरजेचं आहे. लगातार 3 षटकार, 500 रुपयाचं कॅश प्राइज. गोलंदाज तेजस पूर्णपणे आक्रमकतेनं गोलंदाजीची आखणी करतो आणि कुठल्या प्रकारे मोठा फटका त्यानं खर्च केला नाहीये. वेगळ्या रंगात वेगळ्या ढंगात हा फटका खेळलाय. फलंदाज आक्रमकतेनं खेळतोय. विशालमय फटकेबाजी चौकार. मध्ये पाहिले, परंतु विजयाच्या दिशेनं घोडदौड करण्यासाठी दोन्ही संघ पूर्णपणे ताकद या लढतीमध्ये समर्पित करताना पाहायला मिळतील. साई मैदान विगर या मैदानावरती आलेल्या सर्व क्रिकेट रसिकांचं मनपूर्वक स्वागत आणि जो प्रेक्षक अगदी लाईव्हच्या माध्यमातून या स्पर्धेला एन्जॉय करतोय त्यांचं मनपूर्वक आम्ही स्वागत करतो. 12 चेंडूंचा खेळ हा अद्याप इथे शिल्लक असल्याचं पाहायला मिळेल आणि गोलंदाज येतोय. ओहो, प्रहार करण्याचा प्रयत्न राहिला परंतु रोखले. एक धाव लेग बाईटच्या स्वरूपामध्ये प्राप्त होताना पाहायला मिळेल. 18 तारखेला दशरथ पाटील सर करावे आणि बाबू मात्र देवी चपाडा यांचं जबरदस्त समालोचन
18 तारखेला बिनजोडचा दमदार असा आपल्याला समालोचनाचा ताफा पाहायला मिळेल। आमच्या या समालोचकांना खूप साऱ्या शुभेच्छा असतील। लढतीकडे आपण पूर्णपणे लक्ष वेधूया, कारण दोन संघ आपली ताकद या लढतीमध्ये समर्पित करताना पाहायला मिळत आहेत। पहिल्या 2 षटकांदरम्यान जे काही घडले हे विसरून जाऊन पुढे काय करायचंय याच्यावरती विचार मंथन करावं लागेल। पाली या टीमला चांगली खेळी साकार करायची आहे, परंतु गोलंदाजी ही ताकदवर होतीये। अगदी गुलाबी थंडीमध्ये खेळपट्टीनं काहीशे रंग आता बदलवलेत, कारण आता धावा येत नाहीयेत। धावसंख्येचा ओघ काहीसा मंदावलाय, धावसंख्येचा आले काहीसा निच्चंग पाहायला मिळतो। गोलंदाजांचं काहीसं वर्चस्व आहे आणि युवा जिगरबाज गोलंदाज हर्षवर्धित कार्य साकार करण्यासाठी हर्ष नामक गोलंदाजाचा वापर वाकडी या संघाने केलाय। 4 चेंडू अजूनपर्यंत शिल्लक आहेत या तृतीय षटकातील आणि या 4 चेंडूमध्ये धावा कितपत येतील। प्रहार करण्याचा प्रयत्न, बॅटची कडा होती की काय, अगदी डॉट बॉलची अजूनपर्यंत आपल्याला समाप्ती पाहायला मिळते। अविरतपणे गोलंदाजीचा डंका आहे, तीक्ष्ण धारदार बाणा हा पेशकश केला जातो। फलंदाजाचा माइंड रिएक्ट करून ही गोलंदाजी सफर होते। युवा गोलंदाजांचं वर्चस्व आहे। सेठजीने कॅच छोडा, अगदी यष्ट्यांच्या मागे सोडलेला तो झेल। ओहो, पुन्हा एकदा आक्रमक शैलीने हा फटका, परंतु एकच धाव मिळते। हलवार पद्धतीने कासव छाप पद्धतीनं धावा पुढे मार्गस्थ होत असताना सांगीकोडा पुढे मार्गस्थ होतो। संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते अगदी 15 या धावसंख्येवरती। 2 संघांचा विचार केला, 2 संघांची गोलंदाजी धाकड आहे। या चेंडूगणिक षटकार लागला तर 500 रुपयाचं कॅश प्राइज एकच वादा हरेश दादा यांच्या माध्यमातून दिलं जाईल। नेहमीच पुरस्कर्त्यांची भूमिका म्हणून चांगली भूमिका असते। आपले मनपूर्वक स्वागत। 15 बिनगडी बाद टीम पाली। रंगतदार फटकेबाजी, फ्लॅटेक हा डिलिव्हरी हा फटका पाहिला, वनटप्पा सीमा पार, चौकार। या नंदनवनामध्ये आक्रमक शैलीने फटके येतात, अगदी धावसंख्या जाऊन पोहोचते 19 धावा लागतायत। या षटकातील अगदी एका चेंडूचा खेळ शिल्लक आहे। अंतिम बॉल, फटका काहीसा फसलाय, क्षेत्ररक्षक तैनात आहेत। अविनाशच्या माध्यमातून फलंदाज बारक्या शेलकेच्या खेळीचा सर्वनाश, पहिला ते धक्का पालीला, खेळाडू बाद होतोय बारक्या शेलके। बॅक टू द पवेलियन। पण सन्माननीय विलासदादा फडके यांच्या नावाचा पूर्णपणे गजर पाहतो। सामान्यांचा कैवारी भावनेची कदर असलेला नेता, लोकसमुदायात सामावणारा नेता, आपल्या हक्कांचा झुंजार व्यक्तिमत्व, समाजासाठी लढणारा, माणुसकी जपणारा, वचनपूर्ती करणारा, दूरदृष्टी असणारा, या मातीतला भूमिपुत्र, गादीसाठी नव्हे तर जनतेसाठी राजकारण करणारा एकमेव व्यक्तिमत्व सन्माननीय माजी रायगड जिल्हा परिषद सदस्य विलासदादा नारायण फडके यांच्या नावाचा गवगवा करणारी ही रॉयल स्पर्धा पाहतो। रॉयल म्हणजे राजा, राजासारखं आयोजन, राजेशाही थाटात एक दमदार आयोजन आहे। अगदी या स्पर्धेतील दुसरी रात्र आहे आणि दुसऱ्या रात्रीतील धमाकेदार लढतींचा आगाज आहे। 3 षटक समाप्त होत आहेत। 19 धावा लागल्या धावपटलावरती, एका गटाचा राहिला खात्मा आणि पहिल्या पूर्वार्धातील अजूनपर्यंत एका षटकाचा खेळ हा इथे शिल्लक असल्याचं पाहायला मिळेल। 2 संघ आपली ताकद पूर्णपणे समर्पित करतायत। डावकुरा काढू विशाल शेलके, विशालमय कार्य नेहमीच या काढूच्या माध्यमातून राहिले, तर बॉलिंग ट्रॅक वरती येतोय अविनाश पाटील। रफ्तार के साथ कातिल गोलंदाजी अविनाश पाटील याच्या माध्यमातून पाहायला मिळते।
अजून एक दे धक्का. कातिली गोलंदाजीची आपण सफर पाहिली आज संपूर्ण रात्रीमध्ये. आदरयुक्त जीव लावणारा क्रिकेट प्रत्येक खेळाडूनं इथे साकार केला. नेहमीच अगदी आदर करा आपल्या संघातील मॅनेजमेंट टीमसाठी ज्यांनी पडत्या कालखंडामध्ये आपल्यावरती प्रेम दाखवलं. आदर करा आपल्या गावातील मायबाप क्रिकेट रसिकांसाठी जे संघाच्या विजयासाठी नेहमीच मनोकामना करतात. आदर करा आपल्या लाडक्या रॉयल आयोजकांसाठी जे लाखो रुपयांचा खर्च करत खेळण्यासाठी मोठं व्यासपीठ निर्माण करतात. आणि आदर करा आपल्या आई वडिलांसाठी ज्यांनी आपल्या क्रिकेट छंदाकरिता नेहमीच हिरवी झेंडी दाखवली. असा आपण पाहतोय ग्रामीण टेनिस क्रिकेटचा थरार अगदी गल्लीपासून दिल्लीपर्यंत आपण ग्रामीण क्रिकेटचा दबदबा आपण सातत्यानं पाहिलाय. रायगड ठाण्याच्या संघाने अगदी टीम इंडियाला सुद्धा नमवलंय. हे सुद्धा आपण टेनिस क्रिकेट जगतामध्ये पाहिलंय. अनेक नामांकित स्पर्धेमध्ये रायगडचे ठाणे जिल्ह्याचे खेळाडू सातत्यानं आपण चमकताना पाहिले. त्यामध्ये एनडी परिभागाचं भूषण प्रसन्न पाटील यालाही पाहिलं. तोही आज खेळतोय. त्यालाही खूप साऱ्या शुभेच्छा. गोलंदाज तयार. प्रहार केला बॅटची गडा दमदार सबसे ग्रेट. शेठजीने हा झेल पकडलाय. तिसरा दे धक्का. ॲडव्होकेट यांची चांगली भूमिका आपण पाहतो. धनंजय शेठ पाटील ज्यांचा आपण जय जयकार अनेक स्पर्धेमध्ये सातत्यानं पाहिलंय. आणि अगदी 28 तारखेपासून सन्माननीय नामदेव शेठ जमदाडे यांच्या नाईट स्पर्धेचं बिगुल सुद्धा तुम्हाला एनडी परिभागामध्ये वाचताना पाहायला मिळेल. धावा काहीशा थांबल्यात. धावसंख्या काहीशी रोखली आहे. आणि अगदी धावसंख्या पाहिली तर निश्चितच 19 पाहायला मिळते. पहिल्या 2 चेंडूंमध्ये दादागिरी प्रस्तावित केली. विकेट हॅट्रिकच्या कगारवरती आहे. सबसे कातिल अविनाश पाटील. अगदी कातिली गोलंदाजी. ओहो थांबवले रोखले. अजून एक डॉट बॉल. विस्फोटक फलंदाजीसाठी हा संघ ओळखला जातो. अर्थातच मी का 11 जय बापदेव 11 पाली आणि या संघाला अगदी कमी धावसंख्येवरती रोखले. परंतु उत्तरार्धामध्ये या संघाची गोलंदाजी सुद्धा तितकीच पोषक असल्याचे आपण अनेक वेळा पाहिले. गोलंदाजीच्या जोरावरती पाली संघाला जिंकताना पाहिलंय. परंतु इथे काय घडलंय. यष्टी रक्षकाला चकवा दे. चेंडू सी माफार लॉंग स्टॉपला स्टॉप होईल. येतोय अजून एक दर्जेदार चौकार. दोन षटकार 2000 रुपयाचं कॅश प्राइज. हरीश शेठ यांच्या माध्यमातून पहिल्यांदा होते 50, नंतर झाले 100, नंतर 200, 500, आत्ता 1000 आणि आत्ता 2000. आणि अगदी 2 चेंडू शिल्लक आहेत. 2 षटकार खूप काही सांगून जातील. सेकंड स्लिप मध्ये चांगली फिल्डिंग. फक्त एकच जावे दे. धावसंख्येला रोखले. अगदी रोहित आलाय 3ऱ्या क्रमांकावरती. 4थ्या क्रमांकावरती आला राहुल. तोही अगदी अपयशी ठरला. कल्पेशने चांगला खेळ साकार केला. आणि आता सध्या घडीला स्ट्राईक पाहायला मिळेल. कॅप्टन कुल रोहित पाटील शेट्टीकडे आता स्ट्राईक आहे. आणि या अंतिम चेंडू गणिक जर एखादा मोठा फटका आला तर सन्मानजनक धावसंख्येकडे प्रस्थान असेल. 88 आपण चौकार पाहिले. 108 षटकार. कॅरम बोर्ड सारखं हे साई मैदान आणि ते खेळण्याची कॉमेंट्री करण्याची मजा ही खूप और असते. अगदी 24 धावा. क्षणाक्षणाला काही घडतं. ऐतिहासिक मैदान म्हणून या मैदानाकडे पाहिलं जातं. 3 गडी बाद 24 धावा. ओहो अगदी विरुपंथी स्टाईल फटका खेळण्याचा प्रयत्न. उसळी प्रचंड होती त्याच्यावरती.
हा दमदार फटका खेळण्याचा प्रयत्न हिटमॅनचा राहिला, अपयश येत आहे आणि खेळाच्या पहिल्या पूर्वार्धादरम्यान धावफलकी धावा बनताना पाहायला मिळत आहेत. निश्चितच एकूण धावसंख्या 4 गड्यांचा खात्मा, 24 येणारी 24 चेंडू जिंकण्यासाठी 25 धावसंख्येची आवश्यकता. पाहायला मिळते सन्माननीय श्री जितेंद्र उर्फ सबसे ग्रेट बालू शेठ फडके, अध्यक्ष लायन ग्रुप महाराष्ट्र राज्य, हॅट्रिक साठी 500. हरेश दादा यांच्या माध्यमातून हे कॅश प्राइज अविरतपणे इथे जाहीर केलं जातं. आता ते आराम फरमावतील आणि निश्चितच अंतिम रात्रीचा कालखंड हॅट्रिक तर हॅट्रिक, अगदी 24 चेंडू जिंकण्यासाठी 25 धावसंख्येची आवश्यकता आहे. उत्तरार्धामध्ये मिहिका 11 जय बापदेव पाळी आणि या संघाच्या अगेन्स्ट खेळताना पाहायला मिळतोय स्वरा हर्ष इंटरप्राइजेस गावदेवी वाकडी. कॉमेंट्री बॉक्स मध्ये जॉईंट होतील वैभव ओपी सर हरिग्राम, सागरजी मांडवकर सर नेरे. आजच्या रात्रीमध्ये जबरदस्त समालोचन ज्यांच्या माध्यमातून राहिलं, परंतु तात्काळ टॉस साठी प्रस्थान केलं जाईल. फ्रान 11 तिरंगा धुंद्रे आणि या संघाच्या अगेन्स्ट खेळताना पाहायला मिळेल संग्राम 11 नितळस. चला सागरजी या आपण इथे टॉस बॉक्स मध्ये टॉस संपन्न केला जाईल. अगदी यापुढील द्वितीय फेरीतील द्वितीय मॅच तुम्हाला पाहायला मिळेल आणि सन्माननीय जयेंद्र शेठ भगत आयडियल्स मेन्स स्टुडिओचे मालक सर्व लग्न सराईमध्ये ज्यांच्या शॉपमध्ये अगदी अनेकांची रेलचेल असते आणि आगरी बांधव नेहमीच त्यांच्या शॉपला आवर्जून हजेरी लावतात, असे आमचे सबसे ग्रेट जयेंद्र शेठ यांच्या शुभ हस्ते हा टॉस बॉक्स मध्ये संपन्न केला जाईल आणि निश्चित टॉस केला जातो. संग्राम 11 नितळस संघाच्या अगेन्स्ट खेळताना पाहायला मिळेल प्राण 11 तिरंगा धुंद्रे. पुन्हा एकदा 6 स्टार क्रिकेट संघ विगरच्या संपूर्ण कोर कमिटीचं पुन्हा एकदा आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतो. सालाबाद प्रमाणे पुन्हा एकदा आम्हाला या स्पर्धेमध्ये संधी दिल्याबद्दल आमचे बंधू दीपकजी असतील, पॅडी असतील, पीपी असतील, सर्वांचा मनपूर्वक आभार. आणि इथे टॉस संपन्न होतं. टॉस जिंकलाय अमर पाटील आणि आपला निर्णय तात्काळ इथे कॉमेंट्री बॉक्स कडे सुपूर्द करा. आणि आता कॉमेंट्री बॉक्स मध्ये इथे जॉईंट होतील आमचे मित्र व्हीबी. चला 2025 स्त्री रोशनजी पाटील शिरोली यांचा आपण शुभ सन्मान करणार आहोत. लवशेठ पाटील यांचे शुभ हस्ते आपण शुभ सन्मान करणार आहोत. रोशन पाटील सर शिरोली यांचा आपण शुभ सन्मान. लवशेठ पाटील बघा लगेचच तुम्हाला तुमच्या यशाची पोचपावती रोशन मिळाली. लवशेठ पाटील सांगतायत की मगाशी मॅच रोमहर्षक निर्माण तुम्ही केली, अभिनंदन तुमचं. चला लवशेठ पाटील सँडीभाई फडके यांचा शुभ हस्ते रोशनजी पाटील यांचा शुभ सन्मान आपण इथे करतो. बघा चेहऱ्यावर किती आनंद आहे रोशन पाटील यांच्या.
चला मॅच ऑन होते मैदानामध्ये. रोशन पाटील यांचा शुभ सन्मान, पंचांनी ग्रीन सिग्नल दिला. मॅच ऑन होते. सलामीवीर खेळाडू मैदानामध्ये आलेत. पॉलिटिकल पहिला बॉल. ॲडव्होकेट अरुण शेठ पाटील ॲज ओपनर म्हणून मैदानामध्ये ते आलेत आणि त्यासोबत रमेश पवार हे देखील. आपण पॉवर प्ले 1 सुरू असताना टार्गेट 24 बॉलमध्ये 25 धावांचं. त्यामुळे मॅच टीम वाकडीच्या दृष्टिकोनातून एवढी महत्त्वाचे आपण दृष्टिकोनातून बघितलं तर एवढी मोठी नाही आहे, परंतु पाली टीमच्या गोलंदाजांना ती मोठी बनवण्याचं काम या मॅचमध्ये करावं लागेल. दोन्ही संघ ताकदवान आहेत आणि या दोन तुल्यबल्य संघांमध्ये वाईड यॉर्कर कल्पेश शेळके सुंदर गोलंदाजी सध्या हाताळत असताना सुरुवातीचे 2 बॉल इफेक्टिव्ह सिद्ध होत असताना नॉस्ट्राईक इन कडे रमेश पवार सांगतात हरकत नाही, 2 बॉल जरी डॉट गेले असले तरी तुमचा नॅचरल खेळ तुम्ही करा हे सांगत असताना. हो, हा देखील बॉल परफेक्ट जड मध्ये गरज नसताना धाव घेण्याचा प्रयत्न केला. कॉल नव्हताच मुलीच आणि ॲडव्होकेट अरुण शेठ पाटील चूक करत असताना या बॉलवर आणि इथे धाव घेणं अंगलट आलं. थोडस दबाव होतं डॉट बॉलचं आणि इथे रनआउटची विकेट. मोठं यश अगदी पदरी पडेल. पहिला झटका इथे बॅटिंग करत असताना वाकडीला. वन डाऊनचा अपकमिंग यंगस्टर्स अगदी टीम वाकडीचा. हो, काय क्लास दाखवलाय बघा. हा फटका किती चांगल्या पद्धतीने जरूर तिथे अडवला गेलाय. चेंडूला 1 रन जरूर मिळते, परंतु क्रिकेटचा क्लास काय असतं, सी फॉर क्लास, आणि ते दाखवले तेजस पवारनं. यस, पहिली धाव इथे अगदी बघू शकता. आर्यन आमच्या सोबत आहेत. आर्यन सांगते अकाउंट ओपन झालंय. आज आर्यनने देखील खूप चांगला षटकार लागला. प्रचंड मेहनत आहे सगळ्यांची आमची साई स्टार क्रिकेट संघ वीगर, म्हणून ही स्पर्धा आज यशस्वी पार पडत असताना आमचे संपूर्ण ग्रामस्थ असतील. तुम्ही सगळ्यांनी दिलेली साथ यशस्वीरित्या सन्माननीय आदरणीय श्री विलास शेठ नारायण फडके साहेबांनी पाहिलेले स्वप्न. फुल टॉस बॉल होता जमिनी लगत. हा फटका खेळा आहे. बॉल चला डीप मध्ये मिड विकेटला फील्ड केले जाईल. 1 रन इथे पूर्ण करत असताना रमेश पवार. मागील मॅच मध्ये आपण रमेश पवारला बघितलं. सुरुवातीला तो भरपूर शांत होता, त्यानंतर तो भरपूर आक्रमक देखील झाला. हे चित्र अगदी बघितलं होतं आपण. स्क्रीनवर बघू शकता हरीशभाई, महेशभाई, निलेशभाई सगळे एकत्र बसले तिथे. राहुल काटे देखील आहेत. हो, आता डाऊन द ग्राउंड खेळायचं होतं, परंतु बॉल फक्त थोडा वेळ हवेत गेलाय. फायनली सेफ लँडिंग होत असताना कल्पेश शेळके जबरदस्त गोलंदाजी परफॉर्मन्स, 100% कमिटमेंट अगदी आपण बघितलं त्याचं. आणि पहिल्या ओव्हरचा खेळ संपला. रन फलकावर धाव आले फक्त आणि फक्त 2 आणि 1 रनआउटची विकेट हे मैदानामध्ये बघितली. त्यामुळे कल्पेश शेळकेनं आता मैदानामध्ये जंग खरं तर छेडली आहे असं म्हणायला हरकत नाही आहे. ही सुरुवात झाली मैदानामध्ये. ही टीम मिटिंग होत असताना वेळेवर महत्व द्या. आपण बघा 4 मिनिटं आता ओलांडून गेलेत. पहिले षटक संपलंय. टीम पाली चला टीम मिटिंग जास्त नको, लगेचच तुम्ही फिल्डिंग लावून घ्या. आम्ही जाणतो मॅच फार महत्वाची इम्पॉर्टंट आहे. त्यामुळं सध्या चर्चा सत्रामध्ये हे अगदी सुचवलं जात असेल. बघू शकता टीम तिथे लीड केली जाते की मिसफिल्ड करू नका, ओव्हर थ्रो करू नका, रन कशा वाचवता येईल याचा प्रयत्न तुम्ही करा, चांगली गोलंदाजी करा, चांगली फिल्डिंग करा. हेच तर कानमंत्र असतात आर्यन. मैदानामध्ये यापेक्षा जास्त काय असू शकतात. काल देखील रात्रीची शेवटची मॅच आम्ही ऑनलाईन होतो, लाईव्ह होतो. जवळपास 1:30 वाजले होते. मोरबे विपक्ष कोपरोली काय
लो स्कोरिंगची मॅच काय हाय व्होल्टेज झाली. मोरबी संघाने केलेली गोलंदाजी जणू काय त्याची प्रेरणा घेऊनच सुरुवात केली कल्पेश शेळकेनं असं म्हणायला हरकत नाही. परंतु रमेश पवार आहे तो सब कुछ मुमकिन आहे. तेजस पवार यंदाच्या वर्षामध्ये वेगळ्याच भलत्या फॉर्म मध्ये दिसला हा खेळाडू. त्यामुळं या दोन खेळाडूंबाबत चर्चा होती. क्षमता राखतात परंतु तेवढाच चांगला गोलंदाज परेशला आता बोलवलं गेलंय. 2-1 सुरुवात थोडीशी हलक्याने झालेली आहे, शांत झालेली आहे. एक विकेट मिळाले. बघायचे मॅच. चला प्लीज ओव्हर संपून 2 मिनिटापेक्षा जास्त घेत आहेत तुम्ही. एवढा वेळ बनत नाही. रोहित भाई प्लीज कोऑपरेट करा आपण. परेश कारण लगेच ऑर्गनायझर कमिटी इकडून आम्हाला टोचते त्यामुळे आम्ही तुमच्यापर्यंत या गोष्टी लगेचच पोहोचवतो. याची दक्षता तुम्ही घ्या. गोलंदाज तयार परेश. हा फटका उंच गेलाय, फार उंच गेलाय. लांबी बघावी लागेल. होय लांब देखील गेलाय. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. रमेश पवार यानं लगावलेला मापून तोडून हा षटकार. बघा भरपूर बघतो परेश पुन्हा एकदा सज्ज होत असताना कंप बघतो. परेश पुन्हा एकदा सज्ज होत असताना कमबॅक बघायला मिळालाय. शॉर्ट लेंथ होती. हार्ट फॅक्टरचा विचार डेफिनेटली करावा लागला कारण गुड लेंथच्या आणि जवळपास शॉर्ट लेंथच्या आसपास बाउन्स झालेला चेंडू आपण पाहिला. अपील भरपूर झाली. पंचाने फेटाळून लावलेली आहे. षटकाराचं प्रत्युत्तर लगातार 2 डॉट बॉलने दिले. पाली संघ देखील सांगतायत आम्ही इतक्या लवकर हाण मारण्यापैकी आम्ही नाही आहोत. इतक्या लवकर गुडघे टेकले जाणार नाही. इतक्या लवकर शोल्डर डाऊन होणार नाही. आम्ही लढू कारण आमच्या लढवयामाना आमच्या रक्तात आहे हे सांगत असताना परेश देखील षटकाराचं प्रत्युत्तर चांगलं दिले. 2 डॉट बॉल. मॅच बनतीये. रणवेमध्ये थोडंसं अडथळा जरूर आलाय कारण एक चुकीचा बॉल डिलिव्हर्ड होण्यापेक्षा थांबलेलं बरं हे सांगत असताना तिथे परेश त्याच्या या भूमिकेमधून साकारत असताना रमेश पवार 4 बॉलमध्ये 7 वर खेळत आहेत. सांघिक धावा 8. 25 धावांचं आव्हान. जबरदस्त लढाई. काय बॉलिंग केली पहिल्या सत्रामध्ये टीम वाकडीनं. जबरदस्त बॉलिंग अटॅक आणि सध्या तेच करते. ओ भरपूर शॉट होता. उंच केला बॉल. ही संधी फील्डर डाऊन द बॉल. मैदानामध्ये मोठा ब्लास्ट झालाय. रमेश पवारची विकेट आऊ. बॅक टू द डग आउट. मोल विकेट या क्षणाला. रमेश पवार या क्षणाला अर्धवट सोडून गेले टीमला. आतापर्यंत ऍडव्होकेट अरुण पाटील ते रनआउट झाले आणि आता रमेश पवार झेलबाद झालेत. सातत्याने याच गोष्टीची चर्चा होती. ज्या पद्धतीने रमेश पवार अटॅकिंग मोड मध्ये दिसत होता. एक मोठी फलंदाजीची आणि आक्रमक फटक्यांची त्याची सध्या बॅटची भाषा बोलत होती. परंतु हा बाउन्सर बॉल नाही अटेम्प्ट झाला. बॅटच्या थोडसा वरच्या इशाला हा बॉल लागला आणि तदनंतर विकेट. बीके पाटील, स्वप्नील फडके, सनील भाई, यश त्यांचं आगमन हार्दिक स्वागत. सनील आज भरपूर खुश आहे का होऊ नये. स्पर्धेचं दुसरं अर्धशतक सनीलला. टॉप स्कोरर सध्या लिस्ट मध्ये कोण असेल तर तो सनील फडके. आताचं क्रिकेट भरपूर कॅल्क्युलेशन्स भरलेलं असं. मी किती एकेरी धावा केल्या, किती षटकार लगावले, किती रन केल्या, किती विकेट घेतल्या, माझ्या अपोजिशन्स मध्ये उभा जो असेल त्यांनी किती केल्या, हे सगळं काही खेळाडू लक्षात ठेवतात. काही खेळाडूंना मी लिहून ठेवताना देखील बघितलंय. परेश, हो काय बॉलिंग होते परेश कडून. आणखीन एक बाउन्सर अटेम्प्ट केलाय. पंच आम्हाला इशारे करतायत. अंपायर्स रिव्ह्यू हाईट फॅक्टर पंच चेक करू इच्छित आहेत. तिसऱ्या पंचाकडे हा निर्णय आलेला. अनिलजी टेंबे सर लगेच जॉईंट होत आहेत. अनिलजी टेंबे सध्या चेक करतायत.
Decision pending. It's a white ball. One for the over. हे देखील आता पंच सांगतात. लेग अंपायर राकेश पाटील सरांचं आगमन, त्यांचं हार्दिक स्वागत. अमर काय बॉलिंग केली आज अमरनं. धावसंख्येचं टोटल अगदी बघू शकता ऍक्शन रिप्ले मध्ये. बोर्डवर धावा सध्या बघायला मिळत आहेत 9 धावा. 1 फॉर दी ओव्हर. परेशला तर त्यामुळे थोडीशी लेंथ जी पुढे ठेवावी लागेल, जी आतापर्यंत शॉर्ट लेंथवर गोलंदाजी होत होती. प्रशांत पाटील मैदानामध्ये आलेले आहेत. भरपूर लाऊड अपील अगदी बघू शकता मैदानामध्ये. संदेश असं वाटतं की खेळाडू कमी अपील करतायत आणि प्रेक्षक जास्त, असं चित्र मोमेंट मिळालं. हे सपोर्ट सिस्टम असतात आणि हे आज पालिकर बघू शकता. 1:36 झालेत आणि भरपूर आवाज आहे मैदानाच्या बाहेर. धावसंख्येचं टोटल सध्या 9 वर आहे. काय बॉलिंग होते, जबरदस्त ही लढाई. कमी धावा असताना देखील लढला जाऊ शकतो, हा किल्ला लढवला जाऊ शकतो. बघा परेश पहिला बॉल षटकार आला होता आणि त्याच्यानंतर त्याचं काय कमबॅक राहिलाय नंतरच्या 4 बॉलमध्ये. खोदून काढत असताना या बॉलला जमिनी समांतर बॉल चालला डीप मध्ये लॉंग ऑनला. 1 रन बनतीये. जबरदस्त ओव्हर परेश शेळकेचं. फक्त 8 धावा त्यांनी या ओव्हरमध्ये खर्च केल्या. 1 षटकार येऊन देखील आणि त्याचमध्ये 1 विकेट त्याला मिळाली आहे. पहिल्या 2 षटकांचा खेळ संपला. रन फलकावर धावा आहेत 11, विकेट गेले 2. 12 बॉल आणि 14 धावांची गरज आहे अजूनही मैदानामध्ये टीम वाकडीला हा सामना जिंकण्यासाठी. जबरदस्त ही मॅच आहे. धावसंख्येचं टोटल 11 वर 2 सध्या बघायला मिळतात आपल्याला. 12 बॉलमध्ये 14 धावांची अजूनही हा सामना जिंकण्यासाठी गरज आहे. मॅच ऑन आहे. दोन टीमच्या दृष्टिकोनातून आपण बघितलं अजूनही सामना हे 6 बॉल ठरवतील की या मॅच मध्ये पारड जड कोणाचं राहील. खरं तर हे 6 बॉल हे नाही ठरू शकत की मॅच कोण जिंकेल, परंतु एवढं नक्कीच ठरवतील की मॅच मध्ये पकड कोणाची राहील. कारण क्रिकेटच्या खेळामध्ये काही घडतं. मागील मॅच ज्वलंत उदाहरण दुंद्रे संघ 3 बॉल 11 आणि तो सामना काय पद्धतीने जिंकलाय. प्रसन्नने 1 बॉल 4 ची गरज असताना लगावलेला तो चौकार बघू शकता. संदेश देखील भरपूर काही इम्प्रूव्हमेंट. मॅच टर्निंग ओव्हर स्टार्टेड हे संकेत त्याने दिलेत ऑन स्क्रीन बाय. 12-14 स्ट्राईक रेंजकडे तेजस पवार. रोहित पाटील सज्ज झाले. पहिला बॉल, पहिलाच बॉल उडवलाय तेजस पवार. पवार की पॉवर. इट्स आउट ऑफ द पार्क. 6 रन. बडा खिलाडी आय एम हिअर हे सांगत असताना मी अजून मैदानात उभा आहे. काय फटका ठोकला. खरं तर चर्चेचा विषय राहिला रोहित पाटील. बघू शकता ऍक्शन रिप्ले मध्ये थोडासा ओव्हरपिच झाला बॉल आणि तसाच पाठवला आणि डगआउटला त्याने लगेच इशारे केला यस आय एम हिअर. 17 वर संघ पोहोचलाय. या षटकारांना बरंच काही या मॅच मध्ये देऊन गेलं टीम वाकडीला, परंतु रोहित पाटील हार मारणाऱ्यापैकी हा देखील नाहीये. इनसाइड आउट बॉल चालला डीप मध्ये. एक शॉट कव्हरला. क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह चौकार. जो अनुभवी खेळाडू मागील मॅच हिरो देखील राहिले. चेसिंग करीत असताना खूप चांगल्या पद्धतीने बॅलन्स केलं. रन झाले 21. 4 धावांची गरज आहे आता विजयासाठी. बॉल शिल्लक आहेत मैदानामध्ये 10. पहिल्या 2 बॉल मध्ये काम तमाम करण्याचं काम केले तेजस पवारनं, परंतु सध्या बघायचं आहे का इथूनही पाली
कमबॅक करेल का की तेजस पवार पॉवर दाखवेल जास्त बॉलची प्रतीक्षा करत होते विकेट किपर माध्यमातून सध्या कॉल येते हेच बॉल तुम्हाला सुरुवातीपासून करायचे होते सध्या चूक तुम्ही करत असताना सुरुवातीला पहिले 2 बॉल तुम्ही चुकीचे डिलिव्हर्ड केले आणि सध्या 9 बॉल मध्ये 4 ची आवश्यकता आहे हा सामना जिंकण्यासाठी 6 बॉल मध्ये 12 केले तेजस पवारने 9 बॉल 4 तेजस पवार सज्ज झाले रोहित पाटील देखील फटका चांगला आहे बॉल चला डीप मध्ये मिड विकेटला 1 रन कंप्लीट जरूर केली जाईल सिंगल बनती या बॉलवर स्ट्राइक रोटेट करत असताना धावा झाले टोटल ऑन बोर्ड 22 तुम्हाला बघा मिळते 3 रन पाहिजेत विजयासाठी का रोहित पाटील हे 2 बॉल चांगले डिलिव्हर करत असताना मॅच पुढच्या ओव्हर मध्ये घेईल की प्रशांत पाटील मागील मॅच मध्ये प्रशांत पाटीलने जी फलंदाजी केली त्याच रन डिफेन्स करत असताना भरपूर कामी आल्या तो फिनिश करेल ड्राइव्ह करत असताना काही वेळ प्रतीक्षा बॉल आणि बॅट मध्ये इतका प्रॉपर कनेक्शन झाला नव्हता प्रशांत पाटील निघाला होता परंतु तेजस्वी सांगते नको बचेंगे तो और लढेंगे 23 धावा ऑलरेडी बोर्डवर लागले हा बॉल शेवटचा या ओव्हरचा 2 धावांची गरज आहे विजयासाठी आता मॅच मध्ये इन झालाय वाकडी संघ कोणतं प्रेशर नाही गेम प्रेशर सगळं काही येऊन थांबले गोलंदाजीवर 2 फटके संपूर्ण वाकडी संघाला या मॅच मध्ये त्यांना जे हवं होतं ते दिलेत शेवटचा बॉल डिलिव्हर्ड होते रोहित पाटील अंतिम बॉल फिनिश करण्याचा प्रयत्न होता तेजसचा आक्रमक करून अंतिम बॉल आला डॉट आणि सामना झाला अंतिम षटकामध्ये रन झाले टोटल 23 विजयासाठी 6 बॉल 2 धावांची गरज सामना बरोबर सुटेल तर सुपर ओव्हर लक्षात घ्या 6 बॉल 2 ची गरज सहा बॉल आणि 2 धावांची गरज 23 वर सध्या संघ आपण बघतोय 6-2 ची आवश्यकता सध्या मॅच मध्ये चला मॅच लगेचच आपण ऑन करतोय सध्या थोडंसं अटॅकिंग मोड मध्ये फिल्डिंग डिपार्टमेंट सेट केले गेले बघा पॅडी भाई आमच्या सोबत आहेत त्याने सांगितलं की यातून विजेता संघ कुठेच जाणार नाही लक्षात घ्या शेवटचे मॅच तुम्हाला खेळायचे सुपर 6 मध्ये एक संघ क्वालिफाय होईल तर मला कोणी जिंकेल तो थांबेल हे लक्षात घ्या 6 चेंडू आणि 2 धावांची आवश्यकता आहे गोलंदाजीसाठी आलेले राहुल शेख प्रशांत पाटील ऑन स्ट्राइक पहिलाच बॉल चांगला बाउन्स अटेम्प्ट केलाय खूप चांगला जो उंची अपेक्षित असतात जो नेहमी बाउन्स अपेक्षित असतो गोलंदाजांना ते मिळालाय कारण विकेट भरपूर टणक बनली आहे परफेक्टली पाटा विकेट जी नेहमी आवश्यक असते फलंदाज गोलंदाज यांना साथ देणारी विकेट प्रशांत पाटील 5 बॉल 2 ची गरज आहे बॅटच्या रडार मध्ये बॉल आलाय बॉल साठी डीप मध्ये मिड विकेटला 1 रन बनली आहे थोडासा वेग घेतलाय परंतु सिंगल मिळाली या बॉलवर मॅच अजूनही पुढे स्कोर जरूर लेवल होतोय आता या सिंगलनं 4 मध्ये पाहिजेत विजयासाठी 1 जिंकायचे असेल तर 4 बॉल मध्ये 1 करावीच लागेल आणि जर 4 बॉल डॉट आले तर होईल सुपर ओव्हर दक्षता तुम्ही घ्या कारण सांगणं आमचं कर्तव्य आहे 4 बॉल आणि 1 ची गरज तेजस पवार 8 बॉल मध्ये 13 केले त्यांनी त्यामुळे असं वाटत नाही की मॅच तो अंगावर गेल की मॅच दूर जाऊ शकते परंतु राहुल देखील कम नाही आहे आणि ढकलला बॉल आणि मॅच फिनिश सामना जिंकून दिला तेजस पवारनं आणि सांगितलं मैदानामध्ये ही लढाई जिंकली जाऊ शकते आणि खूप चांगला लढला हार्दिक अभिनंदन मैदानामध्ये स्वरा हर्ष एंटरप्राइजेस गावदेवी वाकडी हार्ड लक मिहिका 11चे बापदेव पाली तुम्ही आलात या स्पर्धेमध्ये त्याबद्दल साईसा क्रिकेट संघ भीकरच्या वतीने तुमचा हार्दिक आभार आणि अभिनंदन वाकडी संघ
तर या मॅचचं मॅन ऑफ द मॅच ग्रेट ऑलराऊंडर परफॉर्मन्स. गोलंदाजी करत असताना 6 धावा फक्त एका ओव्हरमध्ये खर्च केल्या आणि बॅटिंग करत असताना 9 बॉलमध्ये 17 धावा, 1 षटकार, 2 चौकार दाखवले. सामनावीर ठरतोय तेजस पवार, वाकडी संघाचा यंगस्टर. अनेक स्पर्धा आम्हाला आठवतात, गत वर्षीची विचुंबीची स्पर्धा मला आठवते. रमेश पवार बाईकच्या रेसिंग मध्ये होता आणि ते बाद झाल्यानंतर याच तेजस पवारने सामना जिंकून दिला होता. संघ पुढे गेला होता आणि इथे चला दुंद्रे संघ आपण लगेचच फील्ड लावून